नाशिकवरती सध्या दुष्काळाचं सावट पाहायला मिळते। गेल्या वर्षी नाशिकमध्ये केवळ 56% पावसाची नोंद झाली होती। तसंच यंदा तापमानाचा पारा देखील 42 अंशांपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे बाष्पीभवन अधिक होण्याची भीती व्यक्त केली जाते। नाशिक जिल्ह्याचा उपयुक्त पाणी साठा हा अवघा 13.66% आलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 17% कमी आहे। 2023 साली हाच पाणी साठा याच काळामध्ये 30.22% इतका होता। जिल्ह्यातील एकूण 23 पैकी भाम, भोजापूर, ओझरखेड, तिसगाव, पुणेगाव, नागासाक्या या धरणामध्ये 0% पाणी साठा झालेला आहे। तर भावली, आळंदी, वाघाड, चणकापूर, केळझर या धरणांमध्ये 5%हून कमी पाणी साठा शिल्लक राहिलाय। त्यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील पाण्याची पातळी जी आहे तीच 28%पर्यंत खाली घसरली आहे। 12 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा सध्या शिल्लक आहे। दरम्यान नाशिकच्या गंगापूर धरणावरनं या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिकमध्ये गेल्या वर्षी पावसाने ओढ ही दिली होती। पाऊस हा फक्त 56% एवढा झाला होता। त्यामुळे धरणं जी आहेत ती पूर्ण क्षमतेने भरलेली नव्हती। यासोबतच आपण जर बघितलं तर यंदा कडाक्याच्या उन्हाचा सामना देखील नाशिककरांना करावा लागतोय। यामुळे साहजिकच बाष्पीभवन देखील अधिक होण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। आणि याच सर्व परिस्थितीमुळे आज मितीस नाशिक जिल्ह्याचा उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो आता अवघा 13.66%वरती आलेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 17%पेक्षा कमी आहे। 2023 साली हाच साठा 30.22% एवढा होता। आपण जर बघितलं तर या म्हणजे नाशिकमध्ये एकूण 23 छोटी मोठी धरणं आहेत, बंधारे आहेत। यापैकी भाम, भोजापूर, ओझरखेड, तिसगाव, पुणेगाव, नागासाक्या या धरणांनी अक्षरशः तळ हा गाठलेला आहे। ते 0% पाणीसाठा तिथे झालेला आहे। तर इतर जी 5 धरणं आहेत तिथे देखील 5%हून कमी पाणीसाठा जो आहे तो बघायला मिळतोय। यासोबतच इतर जी धरणं आहेत तिथे देखील हीच परिस्थिती बघायला मिळत आहे। अनेक धरणं जी आहेत ती कोरडी ठाक पडलेली आहेत। आता आपण समोर ही जी दृश्य बघत आहोत हे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं मुख्य गंगापूर धरण आहेत। इथे देखील आपण बघत आहोत धरणाने तळ हा गाठलेला दिसून येतोय। गंगापूर धरण समूहामध्ये सध्या 28% एवढा पाणीसाठा आहे। 12 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा जो आहे तो गंगापूर धरणामध्ये सध्या शिल्लक आहे। विशेष म्हणजे ही परिस्थिती असताना अजूनही प्रशासनाकडून कुठलाही पाणी कपातीचा निर्णय जो आहे तो घेतला जात नाहीये। दुसरीकडे एकूणच जिल्ह्यातील ही सर्व परिस्थिती बघता आता खरं तर बळीराजा देखील संकटात सापडलेला आहे। कारण मनमाड असेल किंवा अनेक ठिकाणी खरं तर प्यायला सुद्धा पाणी जे आहेत ते मिळत नाही, त्याचे हाल होत आहेत। जवळपास 8 ते 9 दिवसांनंतर त्यांना नागरिकांना पाणी जे आहे ते मिळते। त्यामुळे एकीकडे जर ही परिस्थिती तर दुसरीकडे शेतीला पिकाला पाणी कुठून आणायचं हा प्रश्न जो आहे तो त्यांना सतावतोय। या सर्व परिस्थितीमुळे म्हणजे जर आता यंदाच्या वर्षी देखील पाऊस जर लांबला, पाऊस जर लवकर पडला नाही तर भीषण पाणी टंचाईचा देखील सामना जो आहे तो नाशिककरांना करावा लागणार आहे। पाणी कपातीचं देखील संकट जे आहे ते आता कायम आहेत। विशेष म्हणजे आता जवळपास आज 24 मे ही तारीख आलेली आहे। 12 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे आता प्रशासनाकडून पाणी कपातीबाबत देखील निर्णय हा केला जात नसल्यामुळे पाणी जपून वापरणं हाच खरं तर पर्याय जो आहे तो शेतकरी असेल किंवा इतर सामान्य नागरिकांवरती आहे। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।